सांगलीतील विश्रामबाग चौकातील रस्त्याकडेला विक्रम पुष्पचंद बागरी हे आपल्या कुटुंबासह राहतात. 20 तारखेच्या मध्यरात्री त्यांचं 1 वर्षांचं बाळ अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संदर्भात विक्रम बागरी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासंदर्भात आदेश दिले होते. सदर घटनेचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसंच खास बातमीदारानं दिलेल्या माहितीनुसार हे मूल इनायत गोलंदाज वय वर्ष 43 राहणार किल्ला भाग मिरज इम्तियाज पठाण आणि वसीमा इम्तियाज पठाण यांनी चोरल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार इनायत गोलंदाज यास मिरजेतून ताब्यात घेतलंय. चौकशीअंती त्यानं हे मूल इम्तियाज पठाण आणि वसीमा पठाण यांच्या साथीनं चोरल्याचं कबूल करून हे बाळ रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावामधील सचिन राजेश शिर्के यांच्या ताब्यात असल्याचं सांगितलं. या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता स्वतःला मूळ बाळ नसल्यानं मी हे बाळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींकडून घेणार असल्याचं तसंच या प्रक्रियेआधीच त्यांनी हे बाळ मला आणून देऊन कायदेशीर प्रक्रिया दिवाळी दिवशी करण्याचं ठरवलं. या बालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्याच्या आईच्या कुशीत स्वाधीन केलंय. अधिकचा तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करतंय. सदरची कारवाई विश्रामबाग पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि रत्नागिरी पोलिसांनी केली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाने एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं. त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 359/25 असा करण्यात आला होता. साधारण 20 ऑक्टोबर 2025 रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात आलं होतं. या 1 वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगलीचे आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती. परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले, तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं. त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे. यामध्ये एकूण 3 आरोपींचा सहभाग असल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे. एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. इतर 2 आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ. माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. इव्हन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील, कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे. मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल. जय हिंद.